मोठी बहिणीचा आदेश आहे तर मी तुमचाच एक गातो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. थैंक यू आशीष जी, थैंक यू सो मच. वाओ, यहाँ पे एक एब्सोल्युटली माहौल बनते हुए आप एक बात मुझे इसके लिए धन्यवाद कहिए और बहुत याद रखिए कि एक चीफ मिनिस्टर को मैंने गवाया और एक मेरे भाई को मिनिस्टर को गवाया. वो मुझसे हमेशा गवाते हैं और मजाक करते हैं. अब मैं इन लोगों का ऐसा मजाक, क्योंकि आपने गाया इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ, बहुत बहुत आभारी हूँ. आप मेरी बात हमेशा ही सुनते हैं. हे अशा ते तुम्हाला शक्य होतं. जेवायलाच घालायचं फक्त. आणि तुम्ही रेडिओवाले आत्ताचे, माझ्या वेळचे तर नसतीलच. म्हणजे मी 92 वर्षाची तर ते किती असणार. तर त्यावेळेला वेगळी गाणी होती, जुनी गाणी होती वगैरे सगळं काही असं म्हणतात. आणि आता नवीन गाणी असतात आणि आता नवीन गाण्याचं काहीतरी दौर सुरू झाली. पण मला असं काहीच वाटत नाही, कारण जिकडं तिकडं बघते मी, मला कधी माझ्यासमोर मुलं आली की माझीच गाणी म्हणून दाखवतात. किंवा रेडिओला सारेगममध्ये किंवा ते काहीतरी कुठच्या तरी त्या स्पर्धा इंडियन आयडल, तिथं आमचीच गाणी गायली जातात, दीदीची, माझी, किशोरची वगैरे सगळी. तर त्यामुळं मला असं वाटत नाही की जुनं म्युझिक गेलेलं आहे. तर जुन्या म्युझिकचा असा एक रेडिओ आहे आणि तो रात्रभर ते लावत असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही पण नवीन रेडिओवर जुनी चांगली गाणी लावायला पाहिजे. का? कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तरा आहे ती सुधारली पाहिजे, ती आपली झाली पाहिजे, इंडियन म्युझिक आलं पाहिजे. आणि त्यामुळं आपलं म्युझिक राहील आणि आपलं म्युझिक मुलं क्लासिकल शिकायला लागतील असं करायला पाहिजे. खूप मुलं शिकतात आजकाल क्लासिकल, पण बॉलिवूडचं पण शिकतात. तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी याच्यामध्ये अधिक हात लावू शकाल